तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे परत नव्या एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे मकर संक्रांत। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर मित्रांनो, आजपासून दिवस उत्तरेकडे जात असतो आणि दिवसाची आता वाढ झालेली आहे। तर आजपासून दिवस आता वाढणार आहे। मकर संक्रांतीपासून दिवस हा मोठा होतो असं नियम आहे। तर मित्रांनो, मकर संक्रांत हा एक भारतातील प्रमुख सण आहे। तर या सणाची माहिती सांगायची म्हणजे लई थोडक्यात सांगतो। तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं म्हणजे असं की ह्या दिवसापासून म्हणजे हा सण येतो 14 जानेवारीला। तर ह्या दिवसापासून सूर्य हा उत्तरेला जातो, उत्तर दिशा। आणि आज ह्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। त्यामुळं ही एक प्रथा झालेली आहे। आणि याच्यामध्ये एक अजून आनंदाचा उत्सव म्हणजे एक पतंग पण उडवतात आपल्या महाराष्ट्रामध्ये। पतंग हो, आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर पतंग उडवतात। ते ठिकठिकाणी पतंग पण उडवतात ना। आणि सगळे म्हणजे जेवढे आहे तेवढे आपले महाराष्ट्रीयन लोक तर तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे पण बोलतात। आणि तिळगुळ वाटायची ही प्रथा पहिल्यापासून चालू झालेली। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या परत एका नव्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज मकर संक्रांत, आता सुगडाची तयारी चालू आहे। हे आता हरभरे भाजायचे। मी आता हे हरभरे घाटे तोडून भाजणार आहे। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला। तर बघितलं का बा, राणे मस्त सारून सुरून घेतलेले आहे आज। हो, सगळी साफसफाई वगैरे करून मस्त सारवलेले आहे आज। आणि मी पण गहू वाळत घातलेली आता। ते गव्हाला झालेली सोंडे ती जास्त दिवसापासून गहू एकाच जागेवर होते ना, मग ते वाळू घातलेले आज। एवढं फक्त ते नको करूले। आज गव्हाला कीड लागली, त्याची गहू घातले आज वाळूस, मग काय करणार आहे। या बघ नाही सारखे कर गंध करू। तर मित्रांनो, आता सुगडं पूजण्याची वेळ झालेली आहे आणि आता सगळे सुगडं पूजलेली आहे आता। पण आज एकादश असल्यामुळं स्वयंपाकाचं नियोजन काही नाही एवढं, तर नॉर्मल स्वयंपाकचं जेवण राहणार आहे आज। व्हिडिओ काय मोठा नाही राहणार, छोटाच राहणार आहे। तर मित्रांनो, यंदाची संक्रांत जी आहे ती एकादशी झालेली आहे। एकादशी आज एकादश पण आहे आणि संक्रांत पण आहे। तेव्हा आजचं नियोजन काही लय खास नाही। तर हे बघा मंडळी, आता हे सगळं पुंजून झालेले आहे आणि नैवेद्याला फराळ पण आहे, काजू पण आहे, हावरी, तिळगुळ सगळं पुजून झालेले आता। तर मित्रांनो, आज आहे पुडी, भजे, कुरडई आणि इकडं वडे पण आहे बरं का। आणि तिकडं चालू आहे आता गुळवणीचं। ओके, अजून काय काय आहे, जेवायला येऊ राहिलं आता। तेव्हा आता गुळवणी पण आलंय बरं का। सात ते आठ मी जवळजवळ 7 ते 8 पुड्या सोडलेल्या आहेत आता। पाणी पण आलेलं आहे आणि आता इकडं माझ्याकडं पूर्ण ताट पण आहे आता। पुड्याचं ताट आहे आणि याच्यामध्ये दूध टाकणार आहे आता। काही आहे गुळवणी आणि दूध। मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। कणभर तिळाचा, मनभर प्रेमाचा, फुलकी वाढवा, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। तिळगुळ घ्या गोड गोड बोला। आज मकर संक्रांती निमित्त आम्ही हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवलेला आहे।
तिळगुळ घ्या गोड गोड. इकडं पाय ना हातात घ्या. आलं दादा फोटून लागेल. तर मग मित्रांनो, भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान.